शिक्षण हे समाजात बदल घडविणारे प्रभावी माध्यम आहे. हे हेरून उच्च शिक्षित असणारा गणेश बिराजदार नागपूरमधील 35 स्थलांतरित जमातींच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतोय. यासाठी त्याने लर्निंग कंपॅनियन्सची सुरुवात केली. भविष्य घडविणाऱ्या गणेशचं काम पाहूया या ध्वनी चित्रफितीतून. खरा आनंद आणि समाधान हे भवताल अधिक चांगला घडवण्यात आहे. हे तत्व घेऊन वाटचाल करणारा गणेश बिराजदार. अनेक स्थलांतरित कुटुंबातल्या मुलांना गणेशनं शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. प्रत्येक मुलाला समान आणि अर्थपूर्ण शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे याच ध्येयातून 2016 मध्ये त्यानं लर्निंग कंपॅनियनची स्थापना केली. स्थलांतरित कुटुंबातल्या मुलांसमोर असलेल्या अडचणी, शाळेपासूनचं अंतर, परिस्थितीला तोंड देताना येणारं शैक्षणिक अपयश हे सर्व समजून घेत त्यानं लवचिक आणि संदर्भाधारित असं शैक्षणिक प्रारूप विकसित केलं. डॉक्टर अभय बंग आहेत, आमटे आहेत, यांचं काम पाहत होतो आणि वाटत होतं की हे काहीतरी चांगलं आहे. याच्यातून आपल्याला हवं तसं आयुष्यही जगता येतं आणि समाजासाठी चांगलं काहीतरी करता येतं. आपले बहुतेक जे प्रश्न आहेत ते शिक्षणाचे आहेत. मुलांना चांगल्या शिक्षणाच्या संधी कशा मिळतील किंवा चांगला वर्ग कसा असेल याच्या भोवती प्रयोग करायचे आणि मग मला त्याच्यासाठी काही करावं लागू शकतं. त्याच्यासाठीची आपली तयारी असायला हवी. गणेश याच्या उपक्रमामुळे अनेक मुलं वाचायला शिकली. त्यांच्यात शिकण्याची आवड निर्माण झाली. यातून महत्वाचं म्हणजे त्याच्या विद्यार्थ्यांनीच पुढे जाऊन हजारो मुलांच्या आयुष्यात बदल घडवायला सुरुवात केली आहे. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गणेश बिराजदार याच्या कार्याला लोकसत्ताकडून दाद. गणेशच्या विद्यार्थी आलेले आहेत ना. तो आपल्या विद्यार्थिनींना घेऊन आलेला आहे. कौतुक करायला गणेश असेल. गेल्याच्या काही वर्षांपूर्वी राजू केंद्रे तरुण तेजांकित निवडला गेलेला होता. काही जणांना आठवत असेल. राजूनी जेवढ्या मुलांना म्हणजे जे पारंपरिक शिक्षण व्यवस्थेतले नाही आहेत त्यांना परदेशात शिकण्यासाठी उत्तेजन दिले, पाठवलेले. ती जर संख्या लक्षात घेतली तर मला वाटतं भारत सरकारच्या पेक्षा तर नंबर जास्त असेल. त्यामुळे गणेश काय किंवा राजू काय ही माणसं खूप महत्त्वाचं काम करतात. त्यांनी त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पण बोलवलंय. धन्यवाद आणि खूप अभिनंदन. धन्यवाद रवींद्र सर. धन्यवाद सर. आता आहेत उद्योग विभागातील पुरस्कार.